गडिंग्लजमध्ये 3 दिवसीय स्पोर्ट्स फॉर डेव्हलपमेंट कोचेस ट्रेनिंग संपन्न। एटी फाउंडेशनकडून करण्यात आले आयोजन। 30 जणांनी घेतला सहभाग। गडिंग्लजमध्ये 3 दिवसीय स्पोर्ट्स फॉर डेव्हलपमेंट कोचेस ट्रेनिंग आयोजित करण्यात आलं होतं। एटी फाउंडेशन आणि भारत विकास ग्रुप यांच्या सहकार्यानं याचं आयोजन केलं होतं। 15 ते 17 जून दरम्यान गडिंग्लज हायस्कूलच्या मैदानावर हे शिबिर पार पडलं। गडिंग्लज, आजरा आणि चंदगड तालुक्यातील पुणे, मुंबई, अहमदनगर, तासगाव येथून एकूण 30 जणांनी सहभाग घेतला होता। यामध्ये क्रीडा शिक्षक, फुटबॉल खेळाडू, प्रशिक्षक आणि एटी फाउंडेशनचे लीडर्स यांचा सहभाग होता। या ट्रेनिंगसाठी कोचेस अक्रॉस कंटिनेंट्स या संस्थेकडून उत्तराखंडच्या सरस्वती नेगी आणि केरळच्या प्रवीण कुट्टी यांनी इन्स्ट्रक्टर म्हणून काम पाहिलं, तर मुंबईच्या गुलाफशा अन्सारी यांनी सहाय्यक प्रशिक्षक म्हणून काम केलं। खेळ हा मुलामुलींच्या तसंच प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामधला एक महत्त्वाचा घटक आहे। खेळाद्वारे मुलांचा आणि समाजामधल्या विविध पैलूंचा विकास कसा घडवता येतो याबद्दल चर्चा करून प्रात्यक्षिकाद्वारे या ट्रेनिंगमध्ये सहभागींना शिकवण्यात आलं। या ट्रेनिंगच्या सांगता समारंभात गडिंग्लजचे प्रांताधिकारी मल्लिकार्जुन माने, एटी फाउंडेशनच्या संस्थापिका अंजू तुरंबेकर आणि गडिंग्लज हायस्कूलचे प्राचार्य पंडित पाटील यांच्या हस्ते सहभागींना गौरवण्यात आला। यावेळी बोलताना अंजू तुरंबेकर म्हणाल्या, खेळामुळे मी घडले आहे आणि याच माध्यमाद्वारे मला माझ्या मातीसाठी आणि माझ्या भागासाठी काहीतरी चांगलं करायचं आहे। त्यासाठी सातत्यानं प्रयत्न करत राहू। प्रत्येक माणसामध्ये चांगले गुण असतात आणि ते आपण ओळखून त्यावर काम केलं पाहिजे, मग यश तुमचंच असेल असं त्यांनी सांगितलं। प्रांताधिकारी माने यांनी एटी फाउंडेशननं केलेल्या कामाचा आढावा घेत कौतुक केलं आणि गरुड भरारी घेतलेल्या अंजू तुरंबेकर यांच्या नेतृत्वाखाली शिकण्यास मिळत असलेल्यांनी स्वतःला भाग्यवान समजावं आणि सर्वांनी त्यांच्या अनुभवाचा आणि ज्ञानाचा लाभ घ्यावा असं सांगितलं। फाउंडेशनचे बोर्ड मेंबर अनिल पाटील, अमोल तोरंबेकर, लीडर अक्षय पावले, सम्राट चव्हाण, यशस्विनी बोराटे, शिवतेज पाटील यांनी ट्रेनिंग यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी कष्ट घेतले।